Hi friends, welcome to your Saraswati Gurukul channel. Today we are going to learn Standard 7 Subject English Lesson number 2.5 Windy Lines Workshop. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विंडी लाईन्स या कवितेचा वर्कशॉप बघणार आहोत. तर या कवितेमध्ये आपल्याला कोणताही वर्कशॉप दिलेला नाही, कोणताही स्वाध्याय दिलेला नाही, काही प्रश्न उत्तरे दिलेली नाहीत. परंतु तुमच्या माहितीसाठी, अभ्यासासाठी आणि सरावासाठी या ठिकाणी मी काही प्रश्न देत आहे, जे काळजीपूर्वक पहा आणि त्यांचा सराव करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी हार्ड वर्ड्स दिलेले आहेत, म्हणजे कठीण शब्द आहेत आणि त्या शब्दांचे अर्थ, उच्चार आहेत. तर पहिला आहे ब्लोवर, म्हणजे वाहणारा. आता या ठिकाणी वाऱ्याचं वर्णन आलेलं आहे, म्हणून वाहणारा वारा. सेकंड आहे बीस्ट, म्हणजे पशु किंवा श्वापद. थर्ड आहे ट्रेम्बल, म्हणजे थरथरणे. फोर आहे बो डाऊन, म्हणजे झुकणे. फाय पास बाय, म्हणजे जवळून वाहने. सिक्स्थ आहे वेकनिंग, म्हणजे जागे झालेले. सेवेंथ आहे कलेक्शन, म्हणजे संग्रह. एट आहे कोटेशन, म्हणजेच अवतरण किंवा महत्वाचे वाक्य. नाइन आहे फेमस, म्हणजे प्रसिद्ध. त्यानंतर आहे 10 मेमोरेबल, म्हणजे संस्मरणीय किंवा स्मरणात ठेवण्याजोगे किंवा लक्षात ठेवण्याजोगे. 11 ग्रीटिंग कार्ड्स, म्हणजे शुभेच्छा पत्र. 12 रेनबो, म्हणजे इंद्रधनुष्य. थर्टीन लाय स्लीप, म्हणजे झोपणे. 14 डाऊन, म्हणजे पहाट. 15 विंटर, 15 विंटर, म्हणजेच हिवाळा किंवा थंडीचे दिवस. 16 स्प्रिंग, म्हणजे वसंत ऋतू. यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट बघूयात. आन्सर द क्वेश्चन. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्यांची उत्तरे देखील दिलेली आहेत. ती काळजीपूर्वक पाहायची आहेत. क्वेश्चन नंबर फर्स्ट. इज द स्पीकर विटनेसिंग द विंड्स ॲक्शन्स all at once, or is the speakers talking about his observation about the wind noticed over a period of time? म्हणजेच हा जो काही वक्ता आहे तो वाऱ्याच्या ज्या काही क्रिया आहेत त्याचा विटनेस आहे, साक्षीदार आहे, किंवा तो एकाच वेळी ह्या सर्व क्रिया पाहत आहे की त्याच्या निरीक्षणातून हे सर्व काही बोलत आहे. तर याचं उत्तर येईल द स्पीकर इज टॉकिंग अबाउट हिज ऑब्झर्वेशन अबाउट द विंड नोटिस्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, म्हणजे तो त्याच्या निरीक्षणातून तो बोलत आहे. सेकंड आहे हू डू यू थिंक इज द स्पीकर ऑफ द पोएम, म्हणजे तुमच्या मते कवितेचा वक्ता कोण आहे. द पोएट इज द स्पीकर ऑफ द पोएम, म्हणजे हा जो काही कवी आहे तो ह्या कवितेचा वक्ता आहे. Third, does the speaker approve of the wind's actions explained with reference to the poem? म्हणजे हा जो काही वक्ता आहे, वारा जी कृती करतो त्याला मान्यता देतो का? तर हा कवितेचा संदर्भ घ्यायचा आहे आणि त्या संदर्भानुसार आपल्याला उत्तर लिहायचं आहे. Answer is no.
The speaker doesn't approve of the wind's actions as according to him. The wind is a naughty chap who doesn't care about anyone. The wind tries to blow out kitchen fires, leads the sands astray, and even tampers with electric wires. He called the wind undisciplined, unschooled, and vagabonding champ. He enjoys when the wind enters a hut to tamper with a beggar's clay lamp, but gets fooled as the beggar has no lamp. म्हणजे हा जो वारा आहे तो त्या भिकाऱ्याच्या घरात जातो तिथला दिवा विझवण्यासाठी, पण तो फुलिश बनतो, तो वेडा बनतो, कारण भिकाऱ्याच्या घरात दिवा तर नसणार आहे. म्हणून या ठिकाणी त्या वाऱ्याला मूर्ख ही उपमा दिलेली आहे. तो अनडिसिप्लिन्ड आहे, अनस्कूल्ड आहे, अशा बऱ्याच उपमा या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूयात. 4. He tries to blow out kitchen fires. He leads the stands astray. He tampers with electric wires and sometimes has his way. आता ह्या कवितेच्या काही ओळी आहेत आणि त्यावर आधारित काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. फर्स्ट आहे ए. मेन्शन एनी 2 ॲक्शन्स ऑफ द विंड फ्रॉम दिस स्टांजा. या कडव्यातून कोणत्याही 2 ॲक्शन आपल्याला किंवा 2 कृती आपल्याला लिहायच्या आहेत ज्या वाऱ्याने केलेल्या आहेत. द विंड ट्राईज टू ब्लो आउट किचन फायर्स अँड द विंड लीड्स द सँड अस्ट्रे. B. Are the wind's action harmful? How can we say so? Answer is yes. The wind's action are harmful as they might cause severe accident. C. Explain the phrase has his way. ही जी काही has his way ही फ्रेज आहे ती आपल्याला एक्सप्लेन करायची आहे किंवा त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. The phrase has his way means that the wind does what he wants to do by hook or by crook. He finds his own ways and cause troubles for people. म्हणजे हा जो काही वारा आहे तो त्याला पाहिजे त्या गोष्टी करतो, पाहिजे त्या गोष्टी मिळवतो, बाय हुक और बाय क्रूक, म्हणजे कशाही पद्धतीने तो त्याला पाहिजे असलेल्या गोष्टी तो मिळवतो, असा ह्याचा थोडक्यात अर्थ आहे. Fifth, fool. You might extinguish then the very moon and sun, but not the lamps of beggar men, since most of them have none. A. Who calls the winds a fool and why? म्हणजे ह्या वाऱ्याला मूर्ख कोणी म्हणलेला आहे आणि का म्हणलेला आहे. ह्या ज्यावरती ओळी दिलेल्या आहे, स्टांजा दिलेला आहे, त्यावरती आधारित हे प्रश्न आहेत आणि त्यावरतीच आधारित आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. The poet calls the winds a fool because he fails when he rushes to a beggar's hut and tries to extinguish his lamp. B. What is the tone of the speaker in these lines? तर आन्सर आहे मॉकिंग टोन.
सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द रायमिंग वर्ड्स यूज्ड इन द सॉन्ग. म्हणजे या कवितेत जे काही रायमिंग वर्ड्स आलेले आहेत ते लिहायचे आहेत. फर्स्ट आहे नोज गोज. सेकंड आहे आय बाय. थर्ड आहे कोल्ड ओल्ड. फोर्थ आहे ट्री मी. फिफ्थ आहे लॉंग सॉन्ग. सिक्स्थ आहे लाईट नाईट. सेवेंथ आहे वाईन बिहाइंड. तर हे काही रायमिंग वर्ड्स म्हणजेच यमक जुळणारे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. ते तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या. ही कविता म्हणजे अनेक साऱ्या कवितांचा एक संग्रह आहे आणि तशाच अनेक वेगवेगळ्या कवितांचा संग्रह आपल्याला देखील करायला सांगितलेला आहे. या कवितेचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तर रेनी सीझनवरती हा संग्रह करायला सांगितलेला आहे आणि सगळ्या कवितांची मिळून एक कविता बनवायला सांगितलेली आहे. ही कविता देखील अशाच प्रकारची आहे. तर हा स्वाध्याय तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. हा स्वाध्याय तुम्हाला उपयोगी पडला का, त्याचा तुम्हाला अभ्यासात फायदा झाला का, ह्या सर्व गोष्टी मला कमेंट करून सांगा. कारण तुमच्या ह्याच कमेंट आम्हाला अजून काम करण्याचं बळ देत असतात. त्यामुळे नेहमी कमेंट करून सांगत जा. तुमच्या काही शंका असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते देखील सांगा. परंतु कमेंट करताना व्यवस्थित कमेंट करा, जेणेकरून ती कमेंट मला समजेल. तुम्ही काय लिहिलं आहे ते समजेल. तुम्ही अर्धवट लिहिता किंवा ते वाक्य पूर्ण नसतं, मग अशा वेळेस ते कळण्यासाठी प्रॉब्लेम होतो. त्यामुळे कमेंट करताना थोडं काळजीपूर्वक कमेंट करत जा. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.